माझे जवळचे मित्र अनिल शिदोरे यांच्या शेजारी बसून मी हा कार्यक्रम बघतोय। मी काही बोलायला सुरुवात करण्याच्या आधी मला असं वाटतं इतकं उत्स्फूर्तपणे मनापासून काम करणाऱ्या या पाचही लोकांना आपण जोरदार टाळ्या वाजवावं आणि त्यांना सांगावं की महाराष्ट्रातला हा मराठी माणूस तुमच्या सोबत कायम आहे, कायम राहील। त्या सोबत या ठिकाणी संजय गोविलकर नावाचे अधिकारी आलेत। ज्या अधिकाऱ्यांनी कसाबला जिवंत पकडलं, तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी अगदी खणखणीत आवाज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही जोरदार स्वागत करावं। जेव्हा मी कार्यक्रमाला आलो मला कल्पना नव्हती की हे पटांगणात आहे। मला असं वाटलं की ते हॉलमध्ये आहात। त्या हॉलमध्ये कळलं गुजराती शो आहे। म्हटलं गुजराती कार्यक्रमाला जाण्याचा माझा काही संबंध नाही। नंतर मग इथून जात असताना असं कोणीतरी सांगितलं की पहिल्या माळ्यावर कार्यक्रम आहे आणि जाताना मी ते शीर्षक वाचलं, स्वप्नांना पंख प्रेरणेचे। आता राजकारणी माणसं कायम स्वप्नात असतात, काही ना काही मनात तंद्री सुरू असते आणि तेवढ्यात थोडंसं रेस्टरूम मध्ये जावं म्हणून मी टॉयलेटकडे वळलो। तंद्री कशी असते बघा, जेंट्स टॉयलेटमध्ये जाण्याच्या आधी अनर्थ टळला, कुणीतरी माझ्या बॉडीगार्डनी थांबवलं, "ओ कदम साहेब थांबा." म्हटलं हे आपलं नाही, पलीकडे जायचंय। आणि मग माझ्या लक्षात आलं की खरंच स्वप्नांना पंख प्रेरणेचे असतात। तुम्ही जेव्हा स्वप्न बघता तेव्हा स्वप्न बघत असताना, तंद्रीमध्ये असताना तुम्ही स्वतःला हरवत असता, पण स्वतःला हरवता हरवता एखादा खाली पडलेला आहे त्याला सुद्धा तुम्ही हात द्यायचा असतो। हे सगळं जर कोणाकडून शिकावं तर मैत्री संस्थेकडून शिकावं असं मला मनापासून वाटतं। मला महाभारतामधली एक छोटीशी कथा आठवते। महाभारतामध्ये जेव्हा पाचही भावंड धर्मराजापासून नकुलापर्यंत जेव्हा बेशुद्ध पडली, धर्मराज एकटे जिवंत होते, ज्या तलावाचं पाणी प्यायचं नाही असं सांगून सुद्धा सगळी भावंड त्या तलावाचं पाणी प्यायली आणि पाणी प्यायली म्हणून ती भावंड बेशुद्ध पडली। आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर त्या यक्षाने वेगवेगळे प्रश्न धर्मराजाला विचारले आणि धर्मराजानं त्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। मला असं वाटतं यक्षाने विचारलेले प्रश्न आपल्या सगळ्यांना माहीत असतील, त्यावर धर्मराजानं दिलेलं उत्तर सुद्धा सगळ्यांना माहीत असेल, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा जो यक्षानं प्रश्न धर्मराजाला विचारला तो प्रश्न असा होता की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? उत्तर अनेक आहेत की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं, हा जेव्हा प्रश्न यक्षानं धर्मराजाला विचारला त्यावेळेस धर्मराजानं उत्तर दिलं। ते उत्तर फार प्रेरक आहे। त्या उत्तराशी संदर्भ ह्या मैत्रीचा आहे। धर्मराजानं उत्तर दिलं, जगातला सगळ्यात मोठं जर जगातलं सुंदर काही आश्चर्य असेल तर ते एकच आहे की जन्माला येणाऱ्या माणसाला एक ना एक दिवस मरायचं आहे। हे माहीत असून सुद्धा प्रत्येक माणूस असं वागतो की त्याला कधीही मरायचं नाही। हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे। अरे जन्माला आलेल्या माणसाला एक दिवस मरायचंच आहे आणि हा हिंदू धर्म जन्म जन्मांतर मानतो। जेव्हा तुम्ही जन्म जन्मांतर मानत असता त्यावेळेस तुम्ही या जन्मात केलेले आशीर्वाद, कमावलेले आशीर्वाद, गरिबांची केलेली सेवा, हे आशीर्वादाची ही शिदोरी तुम्हाला या जन्मातली शिदोरी पुढच्या जन्मातली शिदोरी त्याच्या पुढच्या जन्मात तुम्हाला घेऊन हा प्रवास करायचा असतो। जर जन्माला आलेला माणूस जर मरणार असेल तर त्यानं मी कधीच मरणार नाही अशा पद्धतीनं त्याला का वागावं? मेळघाटमध्ये राहणारी माणसं असतील किंवा आणखी कोणत्या आदिवासी भागात राहणारी माणसं असतील, यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। आणि ज्या वेळेस ही शहरातली माणसं सगळं सोडून मरण्याच्या आधी ही जी माणसं जगत असताना सुद्धा प्रत्येक दिवस मरत आहेत, त्यांच्यासाठी काम करतात, त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं वाटतं प्रत्येक वेळेस राजकारणी माणूस हा शिवेचं फार सुंदर ते साधन असतो। कारण प्रत्येकाने उठायचं, राजकारणावर बोलायचं
असं असून सुद्धा मी मनपूर्वक तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्या पद्धतीनं मेळघाटमध्ये तुम्ही काम करताय, खरोखर आशीर्वाद घेण्याचं काम करताय. आणि आपण, मला असं वाटतं की आपण चाणक्याचं उदाहरण दिलं, सुंदर उदाहरण दिलं समीरा. आपण, मला याच्यामध्ये जाता जाता एक गोष्ट जोडायची. ती गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आशीर्वादाचं गणित मोजत असतो, एका माणसाला मदत केली, एकातून दुसऱ्याला मदत केली. जसं यांनी एका प्रेग्नंट बाईचं उदाहरण दिलं. पूर आलेला असताना सुद्धा त्या बाईला आणि त्या मुलाला यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. एका जीवाला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. जेव्हा माणूस एखाद्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून जे त्याला आशीर्वाद मिळतात ते जन्मांतर त्याला पुरत असतात, ही गोष्ट मी मानतो. आणि म्हणून चाणक्याशी संबंधित मला गोष्ट अशी सांगायची आहे की ज्या वेळेस या राजकारणामध्ये आपण असं म्हणतो की राजकारणी वाईट, जर एखाद्या माणसाला शिवी द्यायची असेल तर त्याला साध्या सरळ सोप्या शब्दात म्हणायचं, तू राजकारणी आहेस. जरी करता राजकारणी नसेल आणि त्याला जर आपण म्हटलं तू राजकारणी आहेस, तर हल्ली राजकारणी ही शिवी झालेली आहे, हे मला मान्य असून सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं जसं अमेरिकेमध्ये सिनेटला, म्हणजे तिकडचा जो खासदार, त्या सिनेटला 22 लोकांचा सरकारी अधिकाऱ्यांचा स्टाफ असतो, तसा मी आमदार म्हणून मुंबईमध्ये 20 लोकांचा, तुमच्यासारख्या संस्थांमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांचा 20 लोकांचा पगारी स्टाफ मी ठेवलेला आहे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मदत करण्यासाठी. हा प्रयत्न कुणीतरी करावा लागेल. शेवटी राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय असतं? जो समाजसेवक असतो तो जेन्युइनली अंतःकरणापासून लोकांसाठी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि जो राजकारणी असतो तो सुद्धा समाजसेवक असतो. फरक केवळ एवढाच असतो की तो राजश्रयाचा सुद्धा मदत घेऊन या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे निश्चितपणे तुमच्या ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि या ठिकाणी जे बाराखडीच्या खाली दिल से लिहिलंय ते मला जास्त भावलं. त्याने जर मराठीत लिहिलं असतं तर बरं झालं असतं, मनसे झालं असतं. ते दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्रिमती आणि बाराखडी. दोघांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. एक लक्षात घ्या, तुम्ही 5 लोक करतात, मैत्री काम करते. कदाचित त्याला फार मोठे पुरस्कार मिळतील न मिळतील हा भविष्यकाळचा भाग आहे, पण पुरस्काराच्या पलीकडचं तुम्ही काम करताय. आणि पुरस्काराच्या पलीकडचं जे काम असतं ते पुरस्काराच्या पलीकडचं काम परमात्मा बघत असतो. आणि परमात्माचा पुरस्कार हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, आणि आज तुम्हाला तो मिळालेला असं मी मान्य करतो. राहिला प्रश्न, ताईंनी पहिला डबा मला दिलाय. आता या डब्यात मी काय जमा करायचं तेही मला तुम्ही सांगा. पण निश्चितपणे सांगतो, हा एक डबा घेऊन मी थांबणार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये मी स्वतः जातीनं प्रत्येक माझ्या मतदाराला, प्रत्येक माझ्या कार्यकर्त्याला निक्षूनपणे सांगेन की मैत्री संस्था अतिशय सुंदर काम करते. आणि माझ्यासारखे आमचे जेवढे सगळे माझे मित्र आमदार आहेत ते प्रत्येक जण मोठ्या ताकदीनं या मैत्रीच्या पाठी उभं राहतील. खूप खूप आपण बोलवलं याबद्दल धन्यवाद. समीरा, आपणही फार सुंदर बोलता. आणि मला वाटतं भूमिका बऱ्याच मालिकांमध्ये जितका सुंदर आपण अभिनय करता त्याहीपेक्षा सुंदर आपण मुलाखती घेता. तुम्ही, मी, अनिल शिदोरे साहेब, एकदा आपण मेळघाटला आपण सगळे लोक 2 दिवस राहायला जाऊ. आणि खरंच आपण सगळ्यांनी बघण्याची गरज आहे. कारण मुंबईत राहून मेळघाटवर बोलणं सोपं आहे हो, पण मेळघाटमध्ये 2 दिवस राहून ही लोक कसं काम करतात आणि तितकं सुंदर काम आपल्याला सुद्धा करता येईल का, हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा प्रयत्न आहे. आणि मी आज या मंचावरून तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो, कारण या व्यासपीठाचं महत्त्व मोठं आहे, कारण ते व्यासांच्या नावानं आहे. या व्यासपीठावर मी तुम्हाला आज सांगतो की निश्चितपणे आदरणीय अनिल शिदोरेंसोबत आणि ताईंसोबत मी आपल्या त्या मेळघाटमध्ये येऊन 2 दिवस नाही, चांगला 4-5 दिवस राहीन आणि तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करेन, एवढंच या ठिकाणी सांगतो. खूप खूप धन्यवाद.